मी थक्क झालो आणि कोणत्या शब्दात माझ्या भाषणात प्रशांत यादव यांचे आभार मानू. ते या कोकणी माणसासाठी योगदान देत आहेत, तेव्हा त्यांना धन्यवाद शब्द अपुरा पडेल. त्यांचा वाढदिवस आहे 51वा आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. आणि याचा उद्देश काय त्यांनी भाषणात सांगितला की हा कोकण सबळ, विकसित, समृद्ध व्हायला पाहिजे. म्हणून त्यातले मार्ग, त्यांनी मार्ग कोणता तर कृषीमध्ये डेअरी, शेती, बाय प्रोडक्ट अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या भाषणात सांगितल्या. बांधवांना आपलं काम काय? कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न 2.5 लाखाच्या जवळपास आहे. या देशात अनेक राज्य आहेत, त्यांचं 4.5 लाखाच्या वर दरडोई उत्पन्न गेलं आहे. तामिळनाडू आहे 4.25 लाखाच्या घरात गेला आहे. सिक्कीम आहे 4.5 लाख. गोवा 460 आहे. मग आपला कोकण मागे काय एवढं निसर्गरम्य आहे, समुद्रकिनारा आहे, मासेमारी होतं, आंबा, काजू, नारळ, सुपारी, करवंद, आवळे, अनेक प्रकारची फळफळावळ आहे हो, फणस सर. मग एवढे आहे बागायती आणि एवढं सगळं असताना इथला तरुण, इथला माणूस अन्न शहराकडे काय धाव घेतो, हे विचार करायला लावणारं आजचं प्रदर्शन आहे. आजचं प्रदर्शन आहे. प्रत्येक झाडही बघा, ते एक झाड वर्षाकाठी किती उत्पन्न देतं. ते आंबा असू द्या, काजू असू द्या, नारळ असू द्या, फणस असू द्या, जांभळा असू द्या, काही गोष्टी चविष्ट आहेत, ते काही औषधी आहेत. हे आमचे डोंगर कोकणातले किती औषधी वनस्पती आहेत, आपण ढुंकूनही पाहत नाही. आपण ढुंकूनही पाहत नाही, कधी आपण विचार करत नाही. मी खासदार झालो आणि मी केंद्रीय मंत्र्यांना एक पत्र दिलं की आमच्या इकडे कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी डोंगरामध्ये औषधी किती वनस्पती आहेत त्याचा सर्वे करा आणि आमच्याकडे तशी इंडस्ट्री उभारा. आता सर्वे उन्हाळा चालू झाला ना, तर येईल. पण हे येईल, रिपोर्टही येईल, कशापासून काय बनतं, कुठल्या वनस्पतीपासून कोणती औषधं बनतात, पौष्टिक कुठली वनस्पती आहे, आंबा खाल्ल्याने काय होतं आपल्या शरीरावर परिणाम, याचं प्रबोधन, मार्गदर्शन लोकांना करायला पाहिजे, आंबा घेणाऱ्याला करायला पाहिजे. अनेक मुंबईत आणि अनेक शोरूम आहेत मोठमोठी, तिकडे बघा बरीचशी चायनीज उत्पादन ठेवलेले असतात. आणि एक असंच मी एका दुकानात गेलो मुंबईला. मी आतमध्ये, मला सवय आहे कुठल्या वेळी शोरूममध्ये काही नवीन नवीन गोष्टी पाहायच्या. तिथे बांबू एक ग्लासामध्ये ठेवलेले होते. मी सहज विचारलं, अरे भाईसाहब ये किस काम का है? अरे सर ये घर में रखने से बरकत आती है, पैसे येतात, श्रीमंत व्हायला मिळतं. आता मला वाटलं चला आपण प्रयत्न करूया. मी बोललो क्या प्राईज आहे? 1500. 100 रुपयाचं नाही झाड आणि 1500 रुपयाला विकलं. हे अकलेचे पैसे, मार्केटिंगचे पैसे. आपण धाडस करतो का? एवढी झाडं आहेत. कधी आपल्या वटपौर्णिमेला वडाची पूजा करतो, कधी ग्लासात थोडी माती आणि ते झाड लावून सांगतो का हे पवित्र आहे. हिंदू धर्मामध्ये स्त्रिया याची पूजा करतात. कधी प्रयत्न करतो दुकानात ठेवायचा? नाही, कधीच नाही. आम्ही पाहतच नाही, वर्षातून एका दिवशी पाहतो. तशा अनेक गोष्टी आहेत.
पण आज त्याचं प्रबोधन म्हणा, माहिती आमच्या यादव साहेबांनी वनस्पतीच्या प्रदर्शनात घालून दिली आहे. त्यासाठी आवश्यक काय आहे, मशागत करावी लागते, खत कोणतं घालावं लागतं, पाणी कसं घालावं लागतं, जमीन कशी ठेवायला लागते, उतार हवा का समांतर पाहिजे, या सगळ्याची माहिती या प्रदर्शनात ठेवलेली आहे. यादव साहेब, तुम्ही माझ्या घरी आलात तेव्हा मी एकच वाक्य बोललो. त्यांनी हे माझ्या हातात ठेवलं, साहेब प्रदर्शनाला या. मी बोललो मी ऐकू नये तुमचं प्रदर्शन, पण तुम्हाला वेळ झाला कोकणात यायला, की आला असाल, हा उपक्रम सुरू करायला वेळ झाला. अगोदर 5-10 वर्ष आले असते त्यात कोकणातली अर्थव्यवस्था वेगळी असती, आर्थिक स्थिती वेगळी असती. या कोकणातल्या लोकांना वाईट वाटून घेऊ नका, मला काही दोषी देऊ नका. कोकणी माणसाचा एक दुर्गुण म्हणू नका, पण सवय आहे. चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही, चांगल्याचं कौतुक करायचं नाही. चला त्याचं ऐका, अनुकरण करा, आपण पण 4 झाडं लावूया आणि उत्पन्न वाढूया. अशासाठी आपण काय करत नाही, नावं ठेवतो. काय यादव काय करतात ते? किती लोकांनी पाहिलं, किती लोकांनी आंबे लावले, काजू लावले, अमुक लावलं, तमुक केलं. किती जणांनी गाई म्हशी घेतल्या, दूध उत्पादन केलं. किती जणांनी दुधापासून अनेक उत्पादनं काढली, दही, ताक, तूप वगैरे वगैरे. किती आज अनेक राज्य, अनेक देश युरोपमध्ये दुधावर श्रीमंत झाली, दुधावर. मी काही वर्षापूर्वी डेन्मार्कला गेलो होतो. डेन्मार्क हा देश फक्त दुधावर आणि बाय प्रोडक्टवर असे अनेक देश आहेत. पण कोकणात पाणी आहे. 5000 मिली पाऊस कोकणात पडतो. यावेळेला जानेवारीतही पडला. पण हे पाणी शेतीसाठी उपयोगात आणू, चाऱ्यासाठी उत्पन्नात आणू, गाई म्हशी पाळू, दुधापासून अनेक उत्पादन बनवू आणि आपण श्रीमंत होऊ. मुलाबाळांना चांगलं शिकवण्यासाठी श्रीमंत होऊ. मुलांना चांगला डॉक्टर, इंजिनियर, एवढंच का IAS IPS करू, उद्योजक बनू. गो हे काय, हा उद्योग आहे? नको तो उद्योग नाही, पोटाचा उद्योग आहे. नाही तर राणे बोलले वा नको तो नाही, नको तो नाही, हा पोटाचा उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी हा व्यवसाय यादव साहेबांनी आदर्श स्वरूपात तुमच्याजवळ ठेवला आहे. की ते फिरत असताना नुसते फिरू नका, मुलांना आणून दाखवू नका हे अमुक आहे तमुक आहे. त्याचं महत्त्व सांगा, मुला मुलींना महत्त्व सांगा. पुढे जाऊन काय करायचं आहे तेही त्यांना सांगा. आज तुम्ही सांगा, मी MSME मंत्री होतो केंद्रात, त्यावेळेला माझ्या इकडे 7,40,00,000 उद्योग होते माझ्या. त्यात आपल्या कोकणातले किती? 2%. बाकी सगळे गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक वगैरे अन्य राज्यातले. आपण उद्योगाकडे वळत नाही. आपलं उत्पन्न वाढावं, सबळ व्हावं, सुखी व्हावं, समाधानी व्हावं, यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. म्हणून हा उपद्व्याप यादव साहेबांनी तुमच्यासाठी केला आहे. तुमच्यासाठी आज वाढदिवस त्यांचा आहे. ह्या उपक्रमासाठी तुम्ही त्यांना शुभेच्छा द्या. जोरदार टाळ्या वाजून त्यांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना करा की आमच्या प्रशांत यादवना दीर्घ आयुष्याला. असे वेगवेगळे उपक्रम आणू द्या, त्यांनी वेगवेगळे जगातली टेक्नॉलॉजी आणू द्या आणि उत्पन्न कोणत्या मार्गाने वाढवलं जातं ते आपण सांगा. मी माझ्या जिल्ह्याचं पर कॅपिटा इन्कम तुमच्यापेक्षा थोडं जास्त आहे. मी आलो होतो कोकणात तेव्हा 35,000 उत्पन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याचं होतं. आज 2,60,000 आहे.
पुढच्या वर्षी 3 लाखाच्या वर जाईल. आता मी खासदार इथे आहे, मग तुमचं पण वाढवायला मला प्रयत्न करावा लागेल आणि ते करणार. पण तुमची साथ हवी, सहकार्य पाहिजे. नुसते प्रशांत यादव एकटे प्रगती नाही करू शकत. श्रीमंती, उत्कर्ष, सुखी समाधान तुम्हाला नाही करू शकत. त्यांना साथ द्यायला पाहिजे. त्यांनी केलेलं मार्गदर्शन. आज सांगा ना, मी गोशाळा सुरू केली कोकणात. मी गीर गाई आणल्या, स्वतः गेलो. मी ऑर्डर नाही दिली, मी राजस्थानमध्ये स्वतः गेलो. 100 गीर गाई आणल्या मी. 18 लिटरपेक्षा जास्त किंवा 18 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गीर गाई. आता गीर गाईचं तूप कसं किलो आहे बघा तुम्ही. आपल्या इकडे लोकांना ओळख पण नाही. मेहनत करायला लागतं म्हणून आपले लोक गाई, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाहत नाही हो. थोडंफार शिकलो का मुंबई पुण्याला जातो. पोटापुरतं मिळालं का आम्ही सुखी होतो. आपली भूक पण कमीच आहे. पण असं म्हणत नाही मी या व्यवसायातून मी पैसे मिळवीन, श्रीमंत होईन, घरच्यांना सुखी करेन. हा संकल्प करून प्रयत्न आपण नाही करत. तुम्ही करावा, करायला लागावा या स्तुत्य हेतूने प्रशांत यादव यांनी हा उपक्रम केलाय. मला वाटतं यादव साहेब उद्घाटनाचा वेळ चुकला वाटतं. टाळी एकही पडत नाही. मला भूक लागले, मी पोट तिडकीने बोलतो आहे. पण इथे आता वाजले 30-35 वाजल्या टाळ्या. काय हरकत नाही. पण तुम्हाला मी एक सांगेन. हो मामा, जरा बाजू ना. आणि म्हणून हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे. कोकणासाठी उपयुक्त आहे, महाराष्ट्रासाठी उपयुक्त आहे. महाराष्ट्रासाठी आता मी हे संपल्यानंतर मोदी साहेबांनी मला काही उपक्रम दिलेत. त्यातील एक उपक्रम असाही आहे की काही सभा घ्यायला सांगितली. त्या सभामध्ये त्यांनी काय विषय दिलेत? युवकांचे मेळावे. युवकांनी काय करावं, व्यवसाय कसा करावा, आधुनिक टेक्नॉलॉजी आणून उत्पन्न कसे वाढवावेत, त्यांचे मेळावे. शेतकरी मेळावे जसे असे शेतकऱ्यांची मेळावे. प्रगती कशी कोणत्या मार्गाने साध्य होते त्या शेती आयोग, उद्योग आहे. गरिबांना एकत्र करा आणि गरिबीवर मात कशी करावी त्याचं मार्गदर्शन. आणि महिलांचे मेळावे. हे 4 उपक्रम आम्हाला जानेवारी महिन्यात राबवायला दिले. म्हणजे मोदींचा दृष्टिकोन बघा. माननीय मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर 11.5 वर्ष झाली. या 11.5 वर्षात त्यांनी काय देशातील जनतेसाठी केलं नाही. जागतिक पातळीवर, जागतिक अर्थव्यवस्थेत भारत 5व्या क्रमांकावर आहे. 14व्या क्रमांकावर होता, 5व्या. काही दिवसांनी 3ऱ्या क्रमांकावर येईल. आपण जपान, जर्मनीला मागे टाकतो. आणि म्हणून बांधवांनो, मेहनत, परिश्रम करा. आम्ही राजकारणी लोक तुम्हाला सुखसोयी, आधुनिक टेक्नॉलॉजी तुमच्या दाराशी आणू, पण ती कार्यान्वित करण्याचं काम तुम्ही करावं अशी विनंती करतोय. बांधवांनो, बराच का वेळ झाला आहे. मला बरेच कार्यक्रम आहेत, तिथे जायचं आहे. मी तुम्हाला विनंती करेन, आपण प्रशांत यादव यांचे उपक्रम राबवा आणि तुमचं उत्पन्न वाढवा. आणि प्रशांत यादव, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या लोकांसाठी, कोकणी माणसासाठी जे उपक्रम राबवतात आणि
सुखी संबंध निर्माण करता, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.